बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। धरणाच्या मोठ्या आणि मुख्य सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जायकवाडीतून या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रामध्ये 1.25 लाख क्युसेकनं विसर्ग। परभणीतील दोन्ही प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। एलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे उघडले तर लोअर दुधना प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडले। भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले। 82,471 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। चंद्रपूर जिल्ह्यामधील ब्रह्मपुरीला जोडणारा सावर्ला ते विलंब आणि भंडारा ते कारधा असे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी कालपासून बंद। जालन्यामध्ये मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्यामधलं जुई धरण 100% भरलं। तसंच अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो। 25 गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी। धाराशिवमधल्या सीना कोळेगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाची उसंत। धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी केला। पाण्याची आवक आणि पावसाचं प्रमाण लक्षात घेता नदीपात्रामधला विसर्ग कमी होण्याची शक्यता। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये बरसला सर्वाधिक पाऊस। शेवगावला चहूबाजूंनी पाण्याचा वेढा बसल्यानं जनजीवन विस्कळीत तर शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी गावामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली। नगर पाथर्डी महामार्गावरची वाहतूक संथ गतीनं तर अनेक भागातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपल्यानं सीना नदीला पूर। अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावरची वाहतूक ठप्प तर 1996 नंतर पहिल्यांदाच नेप्ती चौकामध्ये पाणी। अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान तर मुसळधार पावसामुळे नवरात्र उत्सवाचे मंडप कोसळल्यानं गरबा उत्सवामध्ये व्यत्यय। अहिल्यानगरच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामध्ये नागरिकांच्या घरामध्ये कमरे इतकं पाणी। शेवगाव तालुक्यातील सामनगाव ढोरज जळगावमध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये पावसानं प्रचंड नुकसान। दसऱ्याच्या तोंडावर हाताशी आलेलं पीक पाण्यात। झेंडू फुल शेतीचं मोठं नुकसान। शेतकरी चिंतेत। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यामध्ये सोयाबीन पीक वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका। शासनानं सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। जळगावच्या 40गाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। काढणीला आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। डोंगरी आणि तितूर नदीला मोठा पूर। नदीकाठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवलं। जळगावच्या पाचोरा तालुका परिसरामध्ये अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस। पाचोरा भागातील हिवरा नदीला पूर। शेती पिकाचं मोठं नुकसान। जनजीवन विस्कळीत। नांदेडमधील विष्णुपुरी धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवला। गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। पुराचं पाणी शहरामधल्या खडकपुरा आणि गाडीपुरा भागामध्ये शिरलं। 25 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। कन्नड तालुक्यामधल्या शिवना नदीला पूर। शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर परिसरामध्ये पाणी। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामधल्या अंजिन नदीला दुथडी भरून पूर। नदीकाठच्या घरांना आणि मंदिराला लागले नदीचं पाणी। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरामध्ये पाणी शिरल्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान। सारा व्यंकटेश सोसायटी लगत असलेला नाला फुटल्यामुळे सर्व पाणी रहिवासी भागामध्ये शिरलं। जनजीवन विस्कळीत। संभाजीनगर शहरामधल्या मुकुंदवाडी गेट नंबर 56 भागामध्ये पाणी साचलं। काही घरांमध्येही पाणी शिरलं। गृह उपयोगी वस्तूंचं नुकसान। नागरिकांची तारांबळ।
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या भीव गावामध्ये अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामध्ये काही लोक अडकले होते. अग्निशमन दलानं पुराच्या पाण्यातून 27 लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं. वैजापूर तालुक्यातल्या लोणी खुर्द येथील इंदिरानगर भागामध्ये पुराचं पाणी. इंदिरानगरचा संपर्क तुटला. पुरामध्ये अडकलेल्यांचे बचाव कार्य सुरू. आता एक मोठी बातमी. जायकवाडीमधून या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग सुरू झालेला आहे. जायकवाडी धरणाचे